थांब, स्वामी काय संदेश देतात ऐकून जा. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकले नाहीत. आपण तर सामान्य जीवजंतू आहोत. श्री स्वामी समर्थ. थांब, स्वामी काय संदेश देतात ऐकून जा. देवाला आपण घाबरलो नाही तरी चालेल, आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा. कारण शिव्या किंवा ओव्या, शाप किंवा आशीर्वाद, निंदा किंवा स्तुती, सुख किंवा दुःख यापैकी आपण जे दुसऱ्याला देऊ ते न चुकता परत आपल्याकडे येणार. हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे, म्हणजेच निसर्गाचा नियम आहे. या नियमाला स्वतः देव सुद्धा चुकले नाहीत. आपण तर सामान्य जीवजंतू आहोत. श्री स्वामी समर्थ.